ताजमहाल उत्तर प्रदेशच्या आग्रा येथील यमुना नदीच्या काठावर संगमरवरापासून बनवलेली एक विलक्षण आणि अद्वितीय वास्तू आहे। मध्ये 5व्या मुघल सम्राट शाहजहानने त्याची आवडती बेगम मुमताज महलच्या स्मरणार्थ ही वास्तू बांधली। नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आपण बघत आहात मी कुठे आहे सध्या। मी आहे जगातील 7 आश्चर्यांपैकी एक, भारताला मिळालेली एक अमूल्य अशी देणगी म्हणजे ताजमहाल। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ताजमहालच्या जवळूनच यमुना नदी वाहत आहे आणि खूप ऊन आहे इथं सध्या सकाळचे 11 वाजले तरी पण एवढं ऊन लागते। इकडं दिल्ली आग्रा इकडं खूप ऊन असतं उन्हाळ्यामध्ये, पण हा ताजमहाल खूपच छान दिसतो। चारही बाजूनी तो सेम दिसतो। शाहजहानची पत्नी मुमताज महलचा 17 जून 1630 रोजी गौहरा बेगम या त्यांच्या 14व्या अपत्यास जन्म देतेवेळी मृत्यू झाला। पुढील अनेक दिवस शाहजहान मुमताज महलच्या जाण्याने खचून गेला होता। शेवटी त्याने तिच्यासाठी एक अद्वितीय वास्तू उभारण्याचा निश्चय केला। आग्र्याच्या दक्षिणेकडील एक जागा त्याला आवडली, ज्यावर राजा जयसिंग पहिला यांचा वाडा उभा होता। शाहजहानने मुमताजच्या कबरीच्या बांधकामासाठी ही जागा निवडली होती आणि जयसिंगने ती बादशहाला दान देण्याचे मान्य केले। समाधीचे बांधकाम मूलतः 1643 मध्ये पूर्ण झाले, परंतु इतर टप्प्यांवर आणखी 10 वर्ष काम चालू राहिले। ताजमहालाचे काम पूर्ण करण्यासाठी शाहजहानने स्वतःचे अस्तित्व पणाला लावले। ताजमहाल पूर्ण झाला तोवर
शहाजहानला त्याचा मुलगा औरंगजेबाने पदच्युत केले आणि आग्रा किल्ल्यावर नजरकैदेत ठेवले, जिथून शहाजहान आपले राहिलेले आयुष्य ताजमहालाकडे न्याहाळत राहिला. शहाजहानच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्याची कबर मुमताज महलच्या कबरीच्या जवळ बनवली. 18व्या शतकात भरतपूरच्या जाट शासकांनी आग्र्यावर आक्रमण केले आणि ताजमहालवर हल्ला केला व लूट केली. 19व्या शतकाच्या शेवटी ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन याने ताजमहालचे काही भाग पुनर्निर्मित केले. बागेची पुनर्निर्मिती युरोपियन शैलीतील करण्यात आली, जी आजही पाहायला मिळते. तर मित्रांनो, आता आपण पाठीमागं जो बघत आहात तो मेहमानखाना आहे आणि हा ताजमहालचा मेहमानखान्याच्या समोरूनचा व्ह्यू. चारी बाजूनी देखील या ताजमहालाची सेमच रचना आहे, पण त्याच्या आजूबाजूला जे दुसऱ्या वास्तू आहेत किंवा महाल वगैरे आहेत त्यांना वेगवेगळी नावं आहेत, जसं की नौबतखाना असेल, मेहमानखाना, आणि इथे काही म्हणजे मस्जिद सुद्धा आहेत या परिसरामध्ये. नमस्कार. माझी तर ही तिसरी वेळ आहे ताजमहल बघण्याची, पण ही उत्सुकता अजून काही संपत नाही. जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे दिसू शकतो तुम्हाला ताजमहल. खरंच खूप भारी आहे. तुम्ही प्रत्येकाने यावं. आम्ही पुस्तकातून बघितलं होतं, आज प्रत्यक्षात बघतोय. कसा वाटला हा आहे ईश्वर? कसा वाटला ताजमहल? खूप छान. आतापर्यंत फक्त टीव्ही मध्ये पुस्तकामध्ये बघितला असेल, आता प्रत्यक्षात बघितला ताजमहल, खूप छान वाटलं असेल. तर ठीक आहे. आणि हे आहेत काका, धर्मराज काका. आतापर्यंत असली वस्तू मी कधीच पाहिली नव्हती. फार सुंदर आहे. मस्त. चला तर आता आपण राहिलेला ताजमहल एक्सप्लोर आणि आग्र्याचा किल्ला पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकाल. शहाजहानच्या दरबारातील वास्तुविशारद उस्ताद अहमद लाहोरी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 20,000 कारागीर काम करत होते. ताजमध्ये नैसर्गिक सौंदर्य आणि प्रेम प्रतिबिंबित करण्यासाठी विविध प्रकारचे प्रतिकात्मकता वापरण्यात आली. ताजमहाल संपूर्ण भारत आणि आशियातील साहित्य वापरून बांधला गेला. असे मानले जाते की बांधकाम साहित्याची वाहतूक करण्यासाठी 1000 हत्तींचा वापर करण्यात आला होता. सुमारे 22,000 मजूर, चित्रकार, भरतकाम करणारे कलाकार आणि दगड कापणारे कारागीर वापरले गेले. पांढरा संगमरवरी राजस्थानच्या मकराना येथून, जास्पर पंजाब प्रांतातून, जेड आणि क्रिस्टल चीनमधून आणले गेले. नीलमणी तिबेटमधून आणि लॅपिस लाजुली अफगाणिस्तानातून, तर नीलम श्रीलंकेतून आणि कॉर्नेलियन अरबातून आले. एकूण 28 प्रकारचे मौल्यवान आणि अर्धमौल्यवान दगड पांढऱ्या संगमरवरात बसवण्यात आले होते. ताजमहाल बनवण्यासाठी विविध मुघल इमारतींमधून प्रेरणा घेण्यात आली, ज्यात गुरे अमीर तैमूरची कबर, चारबाग, इत्माद उद्दौलाची कबर, दिल्लीतील शहाजहानची जामा मस्जिद आणि हुमायूचा मकबरा यांचा समावेश आहे. पूर्वीच्या मुघल इमारती प्रामुख्याने लाल वाळू खडकाने बांधल्या जात असत. शहाजहानने पांढरे संगमरवर आणि अर्धमौल्यवान रत्न वापरून वास्तू बांधण्यास प्रेरणा दिली. ताजमहालचे मिनार भूकंपाच्या वेळी घुमटावर कोसळू नयेत म्हणून किंचित बाहेरच्या बाजूला झुकवलेले आहेत. सध्या प्रदूषणामुळे ताजमहालाचा रंग पिवळा तपकिरी होत आहे. यमुना नदीची भूजल पातळी खालावल्यामुळे मुख्य वास्तूचा लाकडी पाया दिवसेंदिवस सडत आहे. ताजमहालचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी विविध प्रकारची उपाययोजना केली जाते. ताजमहालला 1983 मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. 2007 मध्ये ताजमहालची जगातील नवीन 7 आश्चर्यांमध्ये निवड झाली.
मुघल स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आणि भारताच्या समृद्ध इतिहासाचे प्रतीक म्हणून ताजमहाल विश्वविख्यात आहे. ताजमहाल एक महान प्रेमाचे प्रतीक आणि भारताला मिळालेली अमूल्य देणगी आहे. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे जे आहे ते आहे ताजमहालचं मुख्य प्रवेशद्वार. आणि आता प्रवेशद्वारातून आम्ही आता बाहेर जात आहोत. आणि सगळ्या इथल्या जेवढे देखील वास्तू आहेत, जेवढे देखील ठिकाणं आहेत ताजमहालच्या आसपासची, त्याच्यावरती खूपच छान नक्षीकाम केलेलं आहे. आणि जो खडक वापरलेला आहे, प्रत्येक वास्तूसाठी जो खडक वापरलाय तो खूपच आकर्षक आहे आणि चांगल्या प्रकारे घडवण्यात आलेला आहे. आणि त्याच्यावरचं नक्षीकाम अजून देखील खूप सुरेख दिसतं. आग्रा किल्ला हा उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरातील एक ऐतिहासिक किल्ला आहे आणि आग्र्याचा लाल किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. 1565 मध्ये मुघल सम्राट अकबरने हा किल्ला बांधला. आग्रा किल्ला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. हा किल्ला जगातील सर्वात प्रसिद्ध स्मारकांपैकी एक ताजमहालच्या वायव्येस फक्त 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही पाहत आहात की आपण सध्या आलेलो आहोत आग्र्याच्या किल्ल्यामध्ये. त्याला आग्र्याचा लाल किल्ला असं सुद्धा म्हणतात. आणि दिल्लीपासून अगदी 150 ते 200 किलोमीटर अंतरावर असणारे आग्रा शहर, तिथला हा सगळ्यात मोठा किल्ला. ताजमहालापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारा हा आग्रा किल्ला. आणि याचा इतिहास आणि याची माहिती आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये पुढे. तर व्हिडिओमध्ये बनून राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप मजा येणार आहे आणि आपण हा किल्ला पूर्णपणे एक्सप्लोर करणार आहोत. आपण सर्वांना आग्र्यातून झालेल्या एका विस्मयकारी सुटकेचा प्रसंग माहीत असेल. 1665च्या पुरंदरच्या तहानंतर जयसिंग याने छत्रपती शिवाजी महाराजांना 1666 मध्ये आग्र्याला येण्याची विनंती केली. 12 मे 1666 रोजी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस साजरा होणार होता. तेव्हा मुघल बादशहाचे वैभव दरबारात प्रदर्शित व्हावे अशी औरंगजेबाची इच्छा होती.
मात्र शिवाजी महाराजांना योग्य वागणूक मिळाली नाही आणि नंतर त्यांना शेकडो सैन्याच्या पहाऱ्याखाली अनेक महिने कैद करण्यात आले. शेवटी शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराजांनी रिकाम्या पेटाऱ्यांमध्ये स्वतःला लपवले. महाराजांचे सहकारी हिरोजी फर्जंद यांनी महाराजांची जागा घेतली. शिवाजी महाराज सुरक्षितपणे आग्र्यापासून काही अंतरावर असताना हिरोजी फर्जंद यांनी रक्षकांना काही औषध आणण्याची परवानगी मागितली आणि तेही गायब झाले. अशा प्रकारे 17 ऑगस्ट 1666 रोजी आग्रा येथील औरंगजेबाच्या सापळ्यातून शिवाजी महाराज सुटले आणि औरंगजेबाला चक्रावून सोडले. 18व्या शतकाच्या सुरुवातीस मराठा साम्राज्याने किल्ल्यावर आक्रमण केले आणि किल्ला ताब्यात घेतला. 1761 मध्ये अहमदशहा अब्दाली विरुद्ध पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठे पराभूत झाले. सरते शेवटी महादजी शिंदे यांनी 1785 मध्ये किल्ला ताब्यात घेतला. 1803 मध्ये दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात इंग्रजांनी किल्ला ताब्यात घेतला. 1857च्या उठाव्याच्या वेळी हा किल्ला लढाईचे महत्त्वपूर्ण केंद्र होता. मित्रांनो, आता आपण आग्रा किल्ल्याच्या पहिल्या महालामध्ये आलेलो आणि ते पाहू शकतो. खूपच रिअलिस्टिक असं नक्षीकाम, खूपच सुरेख आणि सुंदर असं नक्षीकाम आपल्याला इथे पाहायला भेटतं. आग्रा फोर्ट मित्रांनो, खूपच छान नक्षीकाम इथे आहे. इथली कारागिरी या भिंतींवरची आणि एकंदरीत पूर्ण इथला घुमट असेल, इथले स्तंभ असतील, प्रत्येक इथल्या पार्टवरती सुंदर, अतिशय सुंदर अशी कारागिरी केलेली आहे आणि खूप छान नक्षीकाम आहे. हे बघू शकता तुम्ही कसं नक्षीकाम आहे इथं. मित्रांनो, आपण आता दुसऱ्या महालामध्ये आलेलो आहोत आणि हा महाल जो आहे, या महालाची भिंत आहे आणि याच्या भिंतीच्या एका खिडकीमधून आपल्याला यमुना नदी दिसत आहे आणि यमुना नदीच्या किनारी असलेला ताजमहाल सुद्धा इथून दिसत आहे आणि हा खूपच एक छान व्ह्यू इथून दिसत आहे, बघू शकता.
तर मित्रांनो, तुम्ही ही बघत असाल, ही जी बाग दिसत आहे पुढं, या शहाजहानी महालाच्या पुढं हा जो तुम्हाला पाठीमागं दिसतोय तो आहे शहाजहानी महाल. आणि त्याच्या समोर जी बाग आहे त्याला अंगुरी बाग असं म्हणतात. आणि सर्व आजूबाजूला छोटी छोटी झाडं वगैरे लावलेत. आणि हा जो महाल आहे शहाजहानी महाल, तो पूर्ण संगमरवरी खडकापासून आणि लाल पाषाणापासून बनवलेला आहे. आणि खूप सुंदर कलाकृती आहे एकंदरीत या आग्रा फोर्टमध्ये. आणि हे सगळ्यात सुंदर ठिकाण आग्रा किल्ल्यावरचं म्हणलं तरी चालेल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता सगळं जे इथला म्हणजे खालचा पृष्ठभाग आहे आणि हा महालाचा प्रत्येक भिंत आणि सगळे स्तंभ नक्षीकाम ते संगमरवरामध्ये खोदलेलं आहे. इथलं समोरचं जे छोटं कुंड आहे पाण्याचं, जिथं म्हणजे छोटे छोटे तुषार वगैरे दिसतात, ते देखील त्याच्या आतमध्ये देखील जे नक्षीकाम आहे ते देखील मार्बलमध्ये म्हणजे संगमरवरामध्येच बनवलेलं आहे. आणि खूप छान महाल दिसत आहे. हा ताजमहाल जसा पूर्ण संगमरवरीपासून बनवलेला आहे, तसाच हा शहाजहानी महाल जो आहे तो सुद्धा संगमरवरापासून बनवला. खूपच छान दिसत आहे हा महाल. तर मित्रांनो, आत्ताच आपण पाठीमागे जो बघितला हा मोठा महाल, तर तो महाल आहे दिवाने-आम, म्हणजे एक प्रकारचा दरबारच आहे हा इथला. आणि त्याच्या समोरच जी कबर बघितली ती जॉन रसेल कॉल्विन या ब्रिटिश गव्हर्नरची ती कबर आहे, जी इथं समोरच बनवलेली आहे. आणि त्याच्या समोर आणखी असं एक गार्डन तुम्ही बघू शकता. हा भारतातील सर्वोत्तम किल्ल्यांपैकी एक आहे. 1983 मध्ये आग्रा किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केला. ताजमहाल आणि आग्रा किल्ला एका दिवसात पाहता येतात, कारण दोन्ही ठिकाणांमधील अंतर खूपच जवळ आहे.